ज्याची कामं अजून होतच आहेत, अजून कधी झालीच नाही. 14-15 वर्ष झाली आहेत. बघू शकता इथे 2-2 हेल्मेट आहेत. एक हेल्मेट माझं आहे, एक हेल्मेट पिलियन आहे. पिलियन म्हणजे कोण? तिथं टचच नाही केलंय रस्त्याला, फक्त खोदून ठेवलंय, खरडवून ठेवलंय, अशातलं काहीतरी प्रकार करून ठेवलाय. आणि या रोडला गाडी हळूच चालवावी लागते. हे असे छपरी भेटतात, हे बघा, बघितलं? काय गरज आहे, काय गरज आहे? तर रीडिंग 0 केलेली आहे, टाकी फुल आहे, ऑल सेट, सॅडल बॅग, साईड बॅग सगळं लावून झालेलं आहे. राईडची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय महाकाली. तर फायनली तो दिवस आला. आणि माहिती आहे खूप महिन्याने, ॲक्च्युली वर्षांनी ब्लॉग येतो आहे, तर त्याबद्दल सॉरी सर्वांना. आणि राईडची सुरुवात करूया. लेफ्ट हँड साईडला माझ्या मठ आहे श्री स्वामी समर्थांचं. स्वामी कृपादृष्टी राहून दे सर्वांवर, श्री स्वामी समर्थ. तर एक काम करूया. टाईम झाला आहे सकाळचे 4:30 आणि राईडची सुरुवात झालेलीच आहे. आणि अंधार आहे सध्या, तर आता काही ते बोलून फायदा नाही. डायरेक्टली तुम्हाला भेटतो मी वाशीच्या ब्रिजवर किंवा वाशी टोल नाक्याला, आणि नंतर आपण भेटूया जरा बऱ्यापैकी उजेड झाल्यावर. तोपर्यंत जय श्रीराम. तर टाईम एक्झॅक्टली झालेत 5:20 आणि आपण पोहोचलो आहोत कळंबोलीला. हा समोर बघू शकता मॅकडॉनल्ड्सही आहे. आणि इकडे जरा ना आता चेक करतो रेकॉर्डिंग कशी झाली आहे, काय झाली आहे, जेणेकरून अंदाज घेता येईल. आणि पुढच्या राईडला पुन्हा सुरुवात करूया. तर रेकॉर्डिंग खूप खूप चांगली झालेली आहे. नाही तर माझ्यावरच असं कधी होत नाही. आणि आपण इकडनं आता राईडची सुरुवात करूया. 3 मिनटात थांबलो, जास्त वेळ नाही थांबलो. रेकॉर्डिंग चेक केली बरोबर आहे की नाही. आणि मेन पल्ला आता चालू होईल, कारण आता तर ठीक आहे, त्यातल्या त्यात गाडीचा स्पीड मेंटेन करत होतो, कारण नवी मुंबईचे रोड जरा आहेत बऱ्यापैकी. आता इकडनं पुढे रोड थोडे मध्ये मध्ये चांगले खराब त्याला हिशोब आहे. आणि अजून अंधारच आहे. आता इकडनं आपल्याला पुढून घ्यायचं आहे सेकंड राईट. आणि आज जास्त ब्रेक झाले नाहीत, एक चांगली गोष्ट आहे, कारण की काय माहीत नाही, नाहीतर दुनिया ब्रेक घेते सकाळचे चहा पियायला, नाश्ता करायला, आणि आम्ही ब्रेक घेतो नाक पुसायला. आणि नशीब आज जास्त ब्रेक नाही झालेत, फक्त एकदाच थांबलेलो गाडी नाक पुसायला. तर टाईम झाला आहे 5:36 आणि आपण पोहोचलो आहोत फायनली पळसपेला. समोर बघू शकता डीमार्ट आहे. आणि इकडनं आता आपण घेणार राईट आणि लगेच पुढे लेफ्ट आणि कनेक्ट होऊ आपण NH66ला, म्हणजेच आपल्या मुंबई गोवा ओल्ड नॅशनल हायवे, ज्याची कामं अजून होतच आहेत, अजून कधी झालीच नाही. 14-15 वर्ष झाली आहेत प्रोजेक्ट हातात येऊन, पण होतोच आहे, अजून होतोच आहे. बोलतायत की या गणपतीपर्यंत ॲटलिस्ट हा रोड होईल. मला नाही वाटत होईल, कारण की बहुतेक असे पॅचेस आहेत जिथे अनटच आहे काम. ते आता तुम्हाला व्लॉगमध्ये भेटतीलच, सांगेनच मी. आणि आपण आता फायनली कलेक्ट झालो आहोत NH66ला, म्हणजे मुंबई गोवा ओल्ड नॅशनल हायवे. फायनली टाईम झाला आहे 5:37. या रस्त्याला लॅम्प लावलेत, पण काय बोलणार, दिवेच लागले नाहीत. आणि गणपतीपर्यंत होणार आहे कामं. बघूया होत आहे की नाही होत आहे, कळेलच की अजून 1 वर्ष खोटं आश्वासन. हे सूर्यदेवा, तुमचा प्रकोप, तुमची जी उष्णता आहे ती थोडी कमी करा, 1 आठवडाभर तरी कमीत कमी. आणि हे पेवर ब्लॉकचे रोड आहेत ना, डेंजर आहेत. पासिंगलाच ठेवलेत नशीब तेवढे त्यातल्या त्यात, किंवा सर्व्हिस रोड जे आपले खालून आहेत त्याच रोडला आहेत, पण खतरनाक आहेत यार. मध्येच धसलेले आहेत, मध्येच चांगले आहेत.
स्पीड ब्रेकर पण पेवर ब्लॉकवाले, अलग लेवल. आज मी राईडला निघालोय, पण खूप ना जुन्या आठवणी पण आज ताज्या झाल्यात. माझी सर्वात पहिली राईड जेव्हा मी बाईक घेतलेली आहे त्याच्यानंतर सर्वात पहिला मी कोकणात गेलेलो. सर्वात माझी पहिली मोठी राईड कोकणातलीच होती, माझ्या गावी. राईडला जेव्हा निघालेलो ना, ती माझी 5ची नंबर प्लेट आहे, ती पडलेली होती वडखळला. मला चांगला आवाज आलेला तेव्हा. ती आपण डायरेक्ट चिपळूणला चेंज केली. ती पण एका पोलीसवाल्या काकांनी सांगितलं तेव्हा की बाळा पाठीमागे प्लेट नाही. सो तेव्हा ते होतेच माझ्याबरोबर आणि त्यांनी मला चिपळूणपर्यंत तरी ॲटलिस्ट ठेवलं बरोबर, कारण की इन केस काय झालं असतं, पकडलं असतं, फाईन पडलं असतं तो. तर रोड अपडेट येतो तुम्हाला. फर्स्ट रोड अपडेट आहे. तर NH66 म्हणजे पळसटे फाट्यापासून ते नागोठणेपर्यंत रोड कंडिशन तुम्ही बोलाल तर 100मधून 60% रोड ओके आहे, म्हणजे चांगलाच आहे. आणि राहिलेला 20% जो रोड आहे ना, हा कंडिशन त्याची एकदम खराब आहे. नवीनच रोड आहे पण कंडिशन खराब आहे, कारण की रफ वर्क असं वाटतंय आणि राहिलेल्या 20%चं कामच झालेलं नाही. तर अशी काहीतरी अपडेट आहे. आणि हे पेवर ब्लॉक तर भाई अलग लेवलला आहेत या रोडला. म्हणजे हा खालचा रोड आहे, मेन ब्रिज. आपल्याला जर रोड झाला तर हा ब्रिजवरनं जायचं आणि ब्रिजचं काम काही झालेलं नाही आहे आणि वाटत तर नाही आहे की गणपतीच्या वेळेपर्यंत होईल. आश्वासनं दिलेली आहेत फक्त, बघूया आता. म्हणजे मला अजूनपर्यंत 4 ते 5 ब्रिज असे भेटले ज्यांची अनटच आहेत, म्हणजे कामं. काही ठिकाणी एक ब्रिजचा असं होता की लिटरली म्हणजे काही कामच नव्हतं, फक्त डायव्हर्जन आणि हे करून ठेवलेला, आणि बाकीचे ब्रिज फक्त माती टाकून ठेवलेली. चाय गरमागरम चायवाला कुठे? चाय नाही भेटत आहे रे. नागोठण्याला आलो आहे पण चाय नाही भेटत आहे. हां, हैसर भेटेल. इकडे थांबूया चहासाठी. बालाजी डोसा अमृतुल्य, साई अमृतुल्य, एक नंबर. इथेच थांबूया चहासाठी थोडं. तर राईडची सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला बघता येईलच, बघू शकता इथे 2 हेल्मेट आहेत. एक हेल्मेट माझं आहे, एक हेल्मेट पिलियन आहे. पिलियन म्हणजे कोण ते बघू शकता. गावाला आपल्याबरोबर मम्मी चालली आहे. तर सूर्यदेवांचे आगमन झालेले आहे आणि मस्त क्लायमेटही आहे. तर थोड्याच वेळात म्हणजे ऑलरेडी मला वाटतं अजून 2 ते 3 तासामध्ये जे प्रकोप चालू होईल सूर्यदेवांचा तो वेगळाच असेल. आणि ते बऱ्यापैकी थांबलं आहे आता 1-1 तासाने असे ब्रेक होणारच आहेत, कारण की मम्मी बरोबर आहे. सो राईडची पुन्हा आता सुरुवात करूया. आता आपण सध्या नागोठणेला आहे. टाईम झाला आहे 7:20. तर गावाला जातानाचा सर्वात पहिला घाट चालू झालेला आहे फायनली. आणि थोडीशी आता हलकी दुखं रस्त्यावरही यायला लागली आहेत आणि क्लायमेट एकदम चिल्ड आहे यार. पण हेच क्लायमेट ना डेंजर आहे, कारण की असं सकाळचं थंड आणि दुपारचं एकदम खतरनाक ऊन, परत रात्रीचं थंड, ह्याच्याने माणूस आजारी पडायची लक्षणं आहेत. आपलेच कर्म आहेत जे आपल्याला नडत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग अजून काय. आणि हा रस्ता पण त्यात एक भरच आहे तसं म्हटलं तर, ना असं नाही. कारण की हा जो रोड होता पहिला तो छोटा होता, पण रस्त्याला ना दोतर्फा झाडी होती. आणि आता ना रस्ता भले झाला आहे, प्रगती होते, नो प्रॉब्लेम, पण झाडं त्याच्यामुळे गेलेली आहेत. आणि रस्त्याला ना लिटरली सांगतो मे महिन्यामध्ये असर जाणवतो, कारण की रस्त्याला झाडच नाहीत. स्टॉप कुठे घेताच येत नाही. आता तुम्ही दुपारीच बघाल, जेव्हा मला गाडी थांबवायची वेळ आली ना, तर मला मग कुठेतरी शेड बघावं लागेल. झाड भेटताना मुश्किल आहेत. भेटून मला वाटतं 1-2 झाडं भेटली तर, नाहीतर ती पण मुश्किलीने भेटतील. तर एक्झॅक्टली 7:39 आणि आपण पोहोचलो आहोत कोलाडला. आणि इथे तुम्ही बघू शकता ट्रॅफिक पोलीस समोरच उभे आहेत. या ट्रेन आली असती तर मजा आली असती यार. इथे रस्त्याचं कामच नाही यार अजून झालेलं आहे. बघू शकता पॅचवर्क, म्हणजे इथे टचच नाही केलं आहे रस्त्याला. फक्त खोदून ठेवलंय, खरडवून ठेवलंय, अशातलं काहीतरी प्रकार करून ठेवलाय. काय यार,
आणि कसा हा रस्ता होणार मला सांगा ना. गणपतीपर्यंत किती महिने राहिलेत गणपतीला? हां, हार्डली 4 ते 5 महिने. 4-5 महिन्यामध्ये हा रोड, हां ह्याच्यावर ते हा बघा वरती फ्लायओव्हर करायचं आहे, भरपूर काय काय बाकी आहे. आणि काय होणार आहे? उगाच आपलं थापा मारायचा म्हणून मारतात. हां, ते काय काम करायचं ते तुम्ही आताच करू शकता. तुमच्याकडे हार्डली 2 ते 3 महिने आहेत. एकदा पावसाळा चालू झाला की कोकणात भले भले गेलेत कामाच्या स्पीडमध्ये. इकडे पिलर अजून उभे नाही, काय फक्त 2-4 पिलर उभे राहिलेत आणि बाकीचे पिलरच उभे नाहीत. हे कसं शक्य आहे यार? आपला कोकणी माणूस ना स्वतःचा विकास करायला समर्थ आहे, पण हे असं फक्त एक रस्ता त्यांच्याकडे मागितला आणि एक रस्ता त्यांच्याने अजून होत नाही गेली 14-15 वर्ष. आणि परत एक कोस्टल रूट काढणार आहेत. अरे आधी हा रस्ता बनवा, हा टिकवा 5-6 वर्ष आणि त्याच्यानंतर कोस्टलला जावा. हां, तो एक रूट तरी आमचा चांगला आहे थोडाफोर, तो पण तुम्ही काय बोला प्रगतीच्या नावाखाली तिथे पण वाट लावा. टाईम ऑलमोस्ट एक्झॅक्टली 8 वाजले आहेत आणि आपण इंदापूरमध्ये आलेलो आहोत. माझ्या लेफ्ट हँड साईडला इंदापूर एस टी स्टँड, इथे आपण थांबलेलो होतो. एकदा आठवत आहे मला. आणि पुढे हार्डली 15 मिनिटात ना, 15 मिनिटामध्ये आपल्याला मानगावी लागेल. म्हणजे पहिला टप्पा आपण सक्सेसफुली क्रॉस केलेला आहे. मी तुम्हाला रोड अपडेट म्हणजे पळसपेपासून ते मानगावपर्यंत, मानगावला एकदा पोचलो की तुम्हाला सांगेन रोड कंडिशन काय आहे पळसपेपासून मानगावपर्यंत. आणि या रोडला ना गाडी हळूच चालवावी लागते. हे असे छपरी भेटतात हे बघा, बघितलं? काय गरज आहे, काय गरज आहे? हां, एक्झॅक्टली 8 वाजलेत आणि आपण फायनली पोहोचलो आहोत मानगावला. मानगावची सुरुवात झालेली आहे इकडनं. हां हां हां. आणि रोड कंडिशन जर पळसपे पाट्यापासून मानगावपर्यंत सांगायचं झालं तर मी बोलेन 60% रोड चांगला आहे. राहिलेला 20% रोड झालेला आहे ना, असं नाही, पण बोलतात ना रस्ता खचला आहे, काय झालं आहे काय ते समजत नाही. म्हणजे रस्त्याला प्रॉपर म्हणजे कंडिशनमध्ये नाही रस्ता झालेला आहे. आणि 20% तर रस्ता झालेलाच नाही आहे किंवा अनटच रस्ता. त्याच्यामध्ये पण बोलायला तर 10% रस्ता अनटच आहे. म्हणजे 10% असं आहे की त्याच्यावर लिटरली काहीच काम केलेलं नाही आहे. हां, काय बोलायचं. ठीक आहे, 60% तरी त्यांचा चांगला आहे, नो डाऊट. पण जो 20% जो काय खराब झाला आहे काय समजे ना. नवीन रस्ता आहे, मध्येच अचानक खड्डे येतात. म्हणजे भर चांगल्या रस्त्यावर असं पण नाही. हा फक्त रस्ता जो आहे मी बोलतोय तो आहे नागोठण्यापासून इंदापूरपर्यंत. तो जो रोड आहे मी तो बोलतोय तुम्हाला, मध्येच चांगला, मध्येच रस्त्याला खड्डा, नवीन रस्त्याला तो पण. हा फक्त तो त्या पर्टिक्युलर पॅचमध्ये येतो, अदरवाईज रोड ओके आहे. आणि हा जो लेफ्ट आहे ना, हा आपला खोपोली मार्गे आपण जेव्हा येतो ना तेव्हा हा या रस्त्याने आपण बाहेर पडतो. हा जो लेफ्ट आहे तो. आणि हा माझ्या राईटला मानगाव एस टी स्टँड. अरे सकाळपासून लालपरी दिसली नाही बट रोडवर मला. डेपोमध्येच काय ते का उभे आहेत, पण अजूनपर्यंत एका पण लालपरीने मला ओव्हरटेक केलेलं नाही सकाळपासून, किंवा समोरूनही आलेली नाही आहे. हां, कोकणात जाताना लालपरी दिसली नाही म्हणजे कसं काय, बरोबर ना? बात सही आहे. तर आता लोणेरेमध्ये आलो आहोत आणि भाई इथे रस्त्याला पेवर ब्लॉक आहेत यार. काय समजे ना, पेवर ब्लॉक हे कधी संपतील. शे, कॉन्फिडन्स येत नाही पेवर ब्लॉकवर गाड्या चालवायला, काय पण बोला. डायव्हर्जन्सला लय अति या साईडला आंबा पडलेला काय. आणि हे बघा पुन्हा पुन्हा पेवर ब्लॉक आहे. अरे संपतच नाही आहेत. आणि धूळ रस्त्याला भयंकर उडते यार त्याच्यात. एक ना 10-15 मिनिटाने हॉल्ट घेईन, ब्रेकफास्ट करूनच घेतो आता. नंतर काय फक्त 1-1 तासाने ब्रेक होतील आणि डायरेक्ट आपण 12:30-1च्या दरम्यानच लंच करायला थांबूया. आता ब्रेकफास्ट तर करून घेऊया. मम्मी आहे बरोबर, तिला भूक लागली, तिने औषधं घेतलेली आहेत, याची काळजी मला घ्यावी लागणार आहे.
पोलादपूर फक्त इकडनं 25 किलोमीटर अंतरावर आहे. आणि बघू शकता महाड सिटी. जर तुम्हाला महाड सिटीला जायचं आहे तर खाली आता लेफ्ट घ्यावं लागेल आणि आपण जाणार आहोत रत्नागिरीला, म्हणजे सरळ. पणजी पण आहे, जायचं का? हां, इथेच आता बघतो हॉटेल आणि थांबवतो. काय या स्पॉटला आहे, मला माहिती आहे एक हॉटेल आहे. बघूया, टेस्ट करून बघूया. फर्स्ट टाइम थांबतो या हॉटेलला. लास्ट टाइमला मी या स्पॉटला थांबलेलो होतो, सावळी म्हणून. का सावळीच नव्हती रस्त्याला. आज लवकर निघालोय म्हणून काय इश्यू नाही. इकडनं आता घेऊया लेफ्ट. खाली हॉटेल आहेत ना, कोकण मालवणी. बघूया काय भेटतंय. ओके, गाडी आपण समोरच लावली आहे बघा. आणि आपण इथे हॉटेलला थांबलो आणि इथे बघा मस्तपैकी फिश पॉन्ड आहे. खूप खूप मासे आहेत हा, एक नंबर. भाई एक नंबर ब्रेकफास्ट होता हॉटेलचा. मी चायला ते रेकॉर्डिंग करत होतो पण होत नव्हतं. आता अनफॉर्च्युनेटली इकडे चालू झालं. पण आत्तापर्यंत मी जेवढे पण राईड्स केले आहेत ना, आपले कोकण राईड्स, त्याच्यामधलं वन ऑफ दी बेस्ट हॉटेल होतं. आणि बेस्ट फूड आणि विथ एकदम रिझनेबल प्राईस. म्हणजे लिटरली मी आणि मम्मीने एक मिसळपाव, एक पाव एक्स्ट्रा आणि एक प्लेट मेंदू वडा, फक्त 125 रुपीज. क्या बात आहे. खूप स्वस्त आहे आणि खूप छान आहे ना, असं नाही पण खूप छान आहे. आणि डेकोरेशन पण चांगलं आहे. क्लीननेस एक नंबर आहे टॉयलेटची. मानलं भाई. आता गाडी थोडी एक 5-10 मिनटं जरा स्लोच चालवेन, कारण जस्ट ब्रेकफास्ट केला आहे. आता मी कॅमेरा सेटअप कसा केला आहे ते तुम्ही बघू शकता. मिररमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही तुम्हाला, पण असा उलटा कॅमेरा लावला आहे. कारण की रेकॉर्डिंग आहे ना, माझा जो कॅमेरा सेटअप आणि हेल्मेटचं स्ट्रक्चर, त्याच्यामुळे कॅमेराची जी शूटिंग होते ना ती मोस्टली उलटी होते, म्हणजे डाऊनचं दिसतं जास्त. मी भरपूर एक्सटेन्शन लावून बघितले पण होत नाही आहे. कारण काय इश्यू आहे मला माहीत नाही. एक्सटेन्शन लावलेत ना की कॅमेरा माझा बबल होतो आहे, त्याच्यामुळे मी असा उलटा लावूनच आता शूटिंग करतो आहे. आणि रेकॉर्डिंग चांगली होते. काम होण्याचे मतलब आहे बाई, मग ते कसंही होऊन दे. आणि काय हा डोंगर, अरे देवा, मागे पूर्ण पोखरून काढला रे प्रगतीच्या नावाखाली. ही प्रगती कोण विचारू नका. प्लस मी माईक जो लावला आहे ना, तो आपला पहिला मी लावायचो बोयाचा, आता मी लावला आहे जुगाड. म्हणजे OnePlusचा आपला जो एअरफोन असतो ना तो कनेक्ट केला आहे मी सध्या, आणि त्याला प्रॉपरली सेट केलं आहे म्हणून असा आवाज येतो आहे. कारण की मी बोयाचा माईक लावतो ना, तर बोयाचा माईकचा काय इश्यू आहे काय माहीत नाही. मध्ये मध्ये अचानक व्हॉईस जातो. आणि सेल मी भरपूर वेळा चेंज करून बघितला, सेलचा इश्यू काय इश्यू. तर भाई मला ते आता हेक्टिकच नको आहे. सो OnePlusचा लावला आणि जुगाड एकदम परफेक्ट आहे, एक नंबर परफेक्ट जुगाड झाला आहे. आणि सेलचा म्हणजे झंझटच खतम डायरेक्ट. आणि व्हॉइस तर तुम्हाला ऐकायला येतोच आहे किती क्लीन आहे काय आहे. बस मला एक काम करायचं आहे रत्नागिरीला थांबून, ते म्हणजे गॅस सिलेंडरचा आपला असतो त्याची KYC करायची आहे. प्लस माझं जे माझ्या नावावर आहे ते ॲक्च्युली मम्मीच्या नावावर फिरवायचं आहे गॅस. बघूया आज होतं आहे का, काय पॉसिबल आहे, किती होईल. नाहीतर मग आजचा दिवस वेस्ट जाईल, परत यावं लागेल, नाही तर परत रत्नागिरीला. आता हायसून लेफ्ट घेऊचा ना तर आपणाक लागतंय MIDC महाड आणि आपका जाऊचा सरळ रत्नागिरी. आणि हा आपला दिवसाचा तिसरा टोल नाका. पहिला टोल नाका आपला वाशीचा, दुसरा टोल नाका अंधारातच गेला जो एकदम बेकार परिस्थितीमध्ये कॉळसपेच्या नंतर लागतो. आणि हा एक तिसरा जो महाडच्या नंतर लागतो. टोल काय आम्ही देणार नाही, आधी रस्ते बनवा मग टोल घ्या. आणि बाईकवाले आम्ही तर घंटा देणार नाही.
10:11 झाली आहेत आणि आपण पोचलो आहोत कशेडीमध्ये. आपला हा रस्ता जो दिसतोय तुम्हाला सरळ, हा पहिला जुनावाला रस्ता जो घाटामार्गे जायचा आणि आता आपण जाणार आहोत बोगद्या मार्गे. अच्छा, पहिलं माहिती पडायचं वरतून आपण एक पर्टिक्युलर पॉईंट होता तो क्रॉस केला की रायगडवरनं आपण रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये एंटर करायचो. आता इकडे काय पकडायचं, बोगदा क्रॉस केला की पाठी गाडी आहे का, नाही, नशीब पाठी गाडी नसली पाहिजे, कारण की यार बोगद्यामध्ये ना गाड्या 1-2 स्लिप झालेल्या मी बघितल्या आहेत व्हिडिओमध्ये बहुतेकांच्या, आणि माझी स्वतःची गाडी एकदा स्किड झालेली, पण नशीब पडलं नव्हतं, म्हणून इथे जरा हळू चालवेल का काय माहीत नाही. चिकना असतो रोड थोडासा हात पाण्यामुळे आणि चिखल हे ट्रक तर येतातच, सो हळूच चाललेलं बरं. तर आता रायगडला करूया गुड बाय आणि रत्नागिरीमध्ये आपण एंट्री करूया. तो एक्झॅक्टली 10:54 आणि आपण पोहोचलो आहोत खेड रेल्वे स्टेशनला. खेड रेल्वे स्टेशनला आलं ना की बाई एक जिवलग मित्र, म्हणजे मित्र बोलताना ना भाऊच बोला, त्याची आठवण होते, म्हणजे सलीम अंतुडे. सलीमबाई तुमच्या गावाला आलेलो आहे सध्या. सलीमबाई इथे गावाला नसतात, मुंबईलाच असतात, तेच गावाला खूप कमी वेळा आलेत. तर सलीमबाई तुमचं गाव आणि माझ्या राईट हँड साईडलाच आहे खेड रेल्वे स्टेशन. आणि हा आहे भोसले घाटातला आयकॉनिक टर्न, सर्वात घाणेरडा टर्न बघा, आयकॉनिक टर्न. आणि त्या बाजूचा रोड आहे ना, तिथे जवळजवळ 20 स्पीड ब्रेकर लावलेले आहेत, म्हणजे विचार करू शकता. तर टाइम झाला आहे 11:02 आणि आपण पोहोचलो आहोत दिवसाचा आपल्या 4थ्या टोलवर. हे भोसले घाट क्रॉस केल्यावर. आणि रोड अपडेट द्यायची तर तुम्हाला मी चिपळूणला पोहोचल्यावर देईन. ती रोड अपडेट असेल माणगावपासून चिपळूणपर्यंत. हो माता फायटिंग. आता कुठे जरा वाटतंय लाल 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 माझे दिसायला लागल्यावर कोकणात आलोय. पण एक आहे, सकाळपासून मला एसटी का भेटली नाही अजून, एक पण लालपरी अजून भेटलेली नाही मला सकाळपासून. लालपरी कधी दिसणार. तर 11:15 झालेत आणि आपण परशुराम घाट सर करत आहोत बाईकने. आणि मी शोधत आहे सावळी, कारण की आता मला सावळीची गरज आहे, कारण मला गाडी थांबवायची आहे, पाणी पियायचं आहे, तहान लय भयंकर लागली आहे. बघतो कुठे आडोशाला कुठे जरा सावळी बिवळी आहे का, कारण की एका ठिकाणी मी थांबलेलो, मला आठवते परशुराम घाटात, मग मी त्या स्पॉटला थांबेन, कारण तिकडे जरा झाड आणि वस्ती पण आहे माणसांची. हे बघा आता पुढे तुम्हाला जो लेफ्ट दिसतोय ना, तो जातो भगवान परशुराम मंदिराच्या जवळ. ज्यांनी या कोकणाची निर्मिती केली असे भगवान परशुराम. आणि हाच तो स्पॉट जिथे आपण थांबवू शकतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचे दुपारी 12 वाजता चिपळूण नगरीमध्ये. चिपळूण नगरी आपले सहर्ष स्वागत करीते. आता हे कोकणीमध्ये कसं बोलायचं, चिपळूण आपले सहर्ष स्वागत करीत असा. तर रोड अपडेट माणगावपासून ते चिपळूणपर्यंत. रोड मी बोलेन 95% रेडी आहे, ओके आहे. आणि 5% मध्ये ते जसं 2.5% पकडा तुम्ही
रोड जी आहे बनवला आहे पण क्वालिटी मेंटेन नाही आहे, त्याच्यामुळे तो रोड गेला आहे. आणि 5% वर्क नाही झालं आहे, 2.5% वर्क हे नाही झालेलं आहे. म्हणजे डायव्हर्जन्स किंवा काही ब्रिज त्याच्यामध्ये येतात, काही हाताच्या बोटावर मोजणे इतके. कंडिशन ॲटलिस्ट माणगावपासून ते चिपळूणपर्यंत तरी खूप चांगली आहे. फक्त चिपळूणला बघाल तर नाही काम झालेलं आहे, मेन चिपळूणचंच काम आहे. एकदा चिपळूण बायपास भेटला ना गणपतीला बरं पडेल लोकांना, कारण चिपळूणचा क्राऊड लय डेंजर आहे. कारण म्हणजे कोकणाचा हा मध्यवर्ती स्टेशन आहे तसं म्हटलं तर. सावंतवाडीपर्यंत मुंबई ते सावंतवाडीचा डिस्टन्स पकडाल तुम्ही किंवा मडगावपर्यंत, तर सेंटर हा चिपळूण येतो. सो चिपळूणला जी क्राऊड खाली होतं ना भाई गणपतीत, आणि ती गणपतीची जी गर्दी असते चिपळूणला, तर स्किप करता आली तर खूप चांगलं होईल. सो फायनली फक्त 20 मिनटं लागली आहेत आपल्याला चिपळूणवरून सावर्ड्याला यायला. रोड आहेत चांगले आहेत. अरे मुलांना सुट्ट्या नाही पडल्या अजून शाळेला कॉलेजला. तर आता लागेल दिवसाचा 5वा टोल, आणि हा माझ्यासाठीचा शेवटचा टोल नाका आहे. कारण की मी रत्नागिरीवरनं राईड घेतो. सो मला म्हणजे रत्नागिरीला जाणार आहे ना 5 टोल लागतात टोटल मुंबईवरून. आणि हा आहे 5वा टोल, अवघ्या 500 मीटर अंतरावर. हा टोल लागतो आपल्याला खेरशेतला. ओके, खेरशेतचा हा टोल नाका आहे. हा 5वा टोल नाका आपल्याला आजच्या दिवसाचा, आणि हा शेवटचा टोल नाका आहे. अर्धा तास थांबतो जरा जेवायला. जेवण एवढं खास नव्हतं पण पोटाला जरा आधार म्हणून ठीक आहे. 1:15 वाजलं आहे, कारण मला हॉटेलच भेटत नव्हतं. हॉटेलच मी बघत होतो कंटिन्युअसली, पण हॉटेल काय भेटतच नव्हतं. सो जिथे भेटलं तिथे थांबलो. एक राईस प्लेट मागवली, दोघांनी आम्ही डिवाईड करून खाल्ली, कारण भूक तर नाही आहे या गरमीमुळे. बघू संध्याकाळी नाही तर रात्रीच काहीतरी चांगलं खाऊ. आता ठीक आहे त्यातल्या त्यात. सो फायनली संगमेश्वरच्या डेपोच्या आपण जस्ट आधी आहोत, आणि रस्त्याची कंडिशन बघू शकता. इकडे ॲज युजल अजून काम झालेलं नाही आहे, जस्ट करायला घेतलं आहे. डोक्याला शॉर्ट आहे यार हा रस्ता. तर एक्झॅक्टली 1:30 वाजलेत आणि आपण आलो आहोत संगमेश्वरला. बापरे, खतरनाक गरमी आहे आता. सकाळी थंडी वाजत होती आणि आता गरम होते. तर एक्झॅक्टली 2 वाजलेत आणि आपण उक्षीमध्ये पोहोचलो आहोत. उक्षीचा मी रस्ता घेतला आहे कारण की पुढे रस्ता खराब आहे अजूनही. तरी नशीब उक्षीपर्यंत तरी ॲटलिस्ट रस्ते बरोबर बनवले आहेत. नेमका उक्षीचा टर्न घ्यायच्या आधीच जस्ट रस्ता खराब आहे. आता इकडनं मॅप लावला आहे रत्नागिरीपर्यंतचा. आपण डायरेक्ट रत्नागिरी सिटीमध्ये म्हणजे एक्झॅक्टली जिथे जयस्तंभ चालू होतो इथपर्यंतच आपण डायरेक्ट पोचणार आहोत. मला वाटतं अजून जाईल तिकडे पोचायला अर्धा-पाऊण तास तरी लागेल, हरकत नाही. पण हा रस्ता त्यातल्या त्यात चांगला आहे आणि जरा हे सावळी पण भेटेल. नाही 12 वाजलेत, 1-2 वाजलेत ना, ठीक आहे. डोक्यावर सूर्य भेटताना मुश्किल आहे सावळी, पण ठीक आहे. रस्ता चांगला आहे, नो प्रॉब्लेम. शिमग्याला आलो आहे आणि मॅचेस नसणं असं होऊ शकत नाही. कॅच
शिवाजी महाराज की जय। नमो पार्वते पते हर हर महादेव। जय भवानी, जय शिवाजी। तर तळ कोकणामध्ये आपले स्वागत आहे। फक्त 1 तास आणि आपण आपल्या घरी असू। अरे वा, गणपती बाप्पाचं मंदिराचा जीर्णोद्धार एक नंबर। गणपती बाप्पा मोरया। तर आपण आता थोड्याच वेळात घरी पोहोचू। टाइम झाला आहे 4:30 आणि थोडं जे काम होतं आपलं ते केलं आहे। नाहीतर आपण ऑलमोस्ट 2:30 वाजताच पोचलो असतो घरी। खूप चांगलं डिस्टन्स पार केलं आणि आपण लवकरात लवकर पार केलं आहे। तर आणि त्याचबरोबर ही मम्मीबरोबर माझी पहिलीच राईड होती आणि होतील अशा राईड्स। तर मम्मी तर आहे एक्सायटेड, नो डाऊट, त्याच्यामध्ये काय फरक म्हणजे प्रश्नच नाही। तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुन्हा लवकरच नवीन राईडमध्ये, मे बी सोलो किंवा विथ पिलियन। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। ओके, टाटा, गुड बाय। A few minutes later. तर आता फायनली मच्छी पकडायला आपण चाललो। 2 बिडू, बघूया आज काय भेटतंय। बघ, अरे मोठा आहे रे। एक 3 नंबर। हे 2-2 एक नंबर। सुटली। घे हाय। ओ हो बब्बन, क्या बात है। एक साथ 3-3।